उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन ते कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण साधारणपणे 55 दिवसांचा हा कालावधी। या दरम्यान राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। मात्र या बहुतांश घटनांमध्ये एक नाव सतत चर्चेत राहिलंय आणि ते म्हणजे सुनील तटकरे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर अजितदादांच्या अपघातापासून ते सुनेत्रा पवारांचा शपथविधी आणि पवार कुटुंबाशी गैरवर्तनाचे आरोप ते अशोक खरात प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून आरोप झाले किंवा असंही म्हणता येईल की त्यांचं नाव जाणून बुजून पुढे आणलं गेलं। पण ते का? तटकरे यांना टार्गेट करून नेमका कोण फायदा मिळवत आहे? तटकरेंना चक्रव्यूहात अडकवून राष्ट्रवादी काँग्रेसलाच कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे का? याचाच आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अंजली आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र भूमी। सर्वप्रथम पडद्यामागे सुरू असलेलं राजकारण समजून घेण्यासाठी काही घटनांचा सखोल विचार करणं आणि सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा बाजूला ठेवून सध्याची राजकीय परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे। अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला। अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत प्रभावी आणि निर्णयक्षम नेते होते। त्यांच्या अचानक जाण्यामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली। अशा परिस्थितीत पक्षाचे नेतृत्व कोण करणार, पक्षाची दिशा काय असणार आणि सत्तेतील भूमिका कशी राहणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले। याच काळात शरद पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना हवा देण्यात येऊ लागली। स्वतः शरद पवार यांनी समोर येऊन विलीनीकरणाची संभाव्य तारीखही सांगितली होती। मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले नाही। दरम्यान सुनील तटकरेंनी वेगाने पुढाकार घेत पक्षातील परिस्थिती स्थिर करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांना प्रथम गटनेत्या म्हणून पुढे केलं आणि नंतर त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तयार केलं। हा निर्णय घेतल्यानंतर तटकरेंवर जोरदार टीका सुरू झाली। अनेकांनी परिस्थितीचा विचार न करता तटकरेंना या प्रकरणातील विलन ठरवलं। मात्र अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय त्यावेळी पक्षासाठी योग्यच होता। म्हणजे 2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या 2 गटांनी वेगवेगळ्या लढवल्या। त्या काळात दोन्ही गटातील नेत्यांमध्ये तीव्र टीका-टिप्पणी झाली। अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्येही वाद झाले। काही ठिकाणी तर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आव्हान केल्याची भाषाही वापरली होती। अशा परिस्थितीत दोन्ही गट एकत्र आले असते तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन पक्षात आणखी एक फूट पडण्याची शक्यता होती। अजितदादा हयात असताना महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रयोग झाला होता। मात्र त्यावेळीही अनेक कार्यकर्ते आणि नेते नाराज झाल्याचं दिसून आलं होतं। तेव्हा तर परिस्थिती सांभाळण्यासाठी अजितदादा होते, पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली असती तर ती सांभाळण्यासाठी अजितदादांसारखं प्रभावी नेतृत्व दोन्ही गटांकडे दिसत नव्हतं। दरम्यान तटकरेंवर आणखीन एक आरोप झाला की त्यांनी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नेमलं। हा निर्णय केवळ राजकीय नव्हता तर अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेत पक्ष एकसंध ठेवण्यासाठी घेतलेलं पाऊल होतं। अजितदादांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी अनेकांसाठी राजकीय संधी म्हणून पाहिली जात होती। मात्र तटकरेंनी तातडीने नेतृत्वाची मांडणी केल्यामुळे अनेकांची राजकीय गणितं बिघडली आणि त्यामुळेच ही राजकीय गणितं बिघडलेली लोक तटकरेंवर टीका करत असल्याचंही मत विश्लेषकांचं आहे। पुढे सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित काही वादही झाले। उदाहरणार्थ, त्यांना बोलू दिलं जात नाही किंवा त्यांचा अपमान केला जात आहे। मात्र या घटनांमध्ये तटकरेंचा थेट संबंध कुठेही नव्हता, पण तरीही त्यांचं नाव या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून येतं। तसंच जय पवार यांना खुर्ची दाखवण्याच्या घटनेतही तटकरेंचा संबंध नव्हता। तरीही या सर्व घटनांमध्ये तटकरेंनाच दोषी ठरवल्याचं चित्र रंगवलं गेलं। आणखी एक आरोप असा करण्यात आला की तटकरेंनी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत चौकशीची मागणी केली नाही किंवा ती उशिरा केली। मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर तटकरेंनी अपघातानंतर केवळ 3 दिवसातच चौकशीची मागणी केली होती। शिवाय राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ दादांच्या अपघाताची चौकशीची मागणी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जाण्यापूर्वी सुद्धा तटकरे यांनी 5 वेळा चौकशीची मागणी केल्याचं बातम्यांमधून समजतं। मात्र या मागणीला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही। काहींच्या मते सरकारचा भाग असल्यामुळे त्यांनी थेट संबंधित मंत्री आणि यंत्रणांकडे चौकशीची मागणी पोहोचवली। त्यामुळे स्वतंत्र पत्रकार परिषद घेण्याची गरज त्यांना वाटली नसावी। परिणामी हा मुद्दा फारसा चर्चेत आला नाही।
तसंच 24 मार्च रोजीही सुनील तटकरे यांनी संसदेत अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल जनतेसमोर मांडण्याची मागणी केली आहे. दरम्यान सध्या चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणातही सुनील तटकरे यांचं नाव कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. सोशल मीडियावर तटकरेंचे 2 फोटो व्हायरल झाले. या फोटोमध्ये त्यांच्या हाताच्या बोटांना झालेल्या दुखापतीचे दृश्य दिसत होते. एका फोटोमध्ये त्यांच्या अनामिकेला बँडेज दिसत होतं, तर दुसऱ्या फोटोमध्ये अंगठ्याला दुखापत झाल्याचं दिसत होतं. सुरुवातीला या फोटोंभोवती अनेक चर्चा रंगल्या आणि काहींनी त्यामागे राजकीय संदर्भ जोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र नंतर स्पष्ट झालं की अनामिकेला बँडेज असलेला फोटो प्रत्यक्षात AI जनरेटेड होता. तर अंगठ्याला झालेल्या दुखापती मागची खरी माहिती ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी केलेल्या व्हिडिओमधून समोर आली. आता या सर्व घटनांचा एकत्रित विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. सुनील तटकरे यांना जाणून बुजून टार्गेट केलं जातंय. मात्र संयमी आणि अजितदादांप्रती एकनिष्ठ असलेल्या नेत्याला टार्गेट करण्यामागे नेमकं कारण काय? तर सुनील तटकरेंचा राजकीय प्रवास पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनुभवी आणि विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक वेळा प्रदेशाध्यक्षपद भूषवलं आहे. म्हणजे पक्ष सांभाळण्याचा योग्य अनुभव त्यांच्याकडे आहे आणि अजितदादांच्या निधनानंतर तटकरेंनी आपलं संपूर्ण राजकीय कौशल्य वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावरला. हे सगळ्यांनी पाहिलं. त्यांनी सुनेत्रा पवार यांना पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून पुढे करून पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पक्षाचं नेतृत्व अजितदादांच्या कुटुंबातच ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र एकीकडे तटकरे पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कमकुवत करण्याच्या उद्देशाने तटकरेंबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रतिमेला धक्का बसावा म्हणून विविध आरोप करत होते. या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पवार कुटुंबांमध्ये तटकरेंबद्दल शंका निर्माण व्हावी आणि परिणामी पक्षात फूट पडावी असा डाव विरोधकांचा असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. याचाच अर्थ म्हणजे लक्ष तटकरेंना करायचं आणि गेम मात्र संपूर्ण पक्षाचा करायचा अशी ही रणनीती असल्याचंही बोललं जात आहे. त्यात रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमुळे आणि सुनेत्रा पवार व जय पवार यांनी मौन बाळगल्यामुळे तटकरेंवर आणखी दबाव निर्माण झाला. आणि आता दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर तसं अजितदादा गेल्यानंतर सर्वाधिक नुकसान तर सुनील तटकरेंचं झालंय. म्हणजे बघा ना, ते अजितदादांसोबत सावलीसारखे राहिले. दादांनीही त्यांच्यावर पक्षीय आणि राजकीय दृष्टीने अनेक मोठ्या जबाबदाऱ्या जसं की मंत्रीपद, पक्षाचं अध्यक्षपद आणि तटकरेंच्या मुलीला मंत्रीपद असं भरभरून अजितदादांनी तटकरेंना दिलंय. त्यामुळे अजितदादांच्या अपघातात तटकरेंचा काहीतरी हात असेल असं म्हणणं पूर्णपणे हास्यास्पद ठरतं. शेवटी इतकंच म्हणावं लागेल की सोशल मीडियावरील कमेंट्सच्या माध्यमातून जर कोणी तटकरेंवर काही लिहित असेल तर तो निव्वळ वायफळपणा आहे. आता या प्रकरणावर तुमचं मत काय? तटकरे यांचे विरोधक त्यांच्या डावात यशस्वी होतील का की संयमी तटकरेच त्यांचा गेम उलटवतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.